ची व्हॅल्यू, त्यानंतर प्लस 18D इज इक्वल टू 52. तर आपण डी वाला टर्म एका साईडला लिहू आणि फक्त कॉन्स्टंट टर्म आपण एका साईडला लिहू. मायनस 37D प्लस 18D इज इक्वल टू 52 प्लस 128 चा चेंज मायनस 128. आणि इथे 37D आणि 18D म्हणजे टर्म सेम असल्यामुळे यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होऊ शकते. मायनस प्लस मायनस, त्यानंतर 37D मायनस 18D जर आपण फाइंड केलं तर याचे आन्सर येणार आपल्याकडे 19D आणि बिगर टर्मचा साइन मायनस इज इक्वल टू. आता 52 मायनस 128 तर होणार नाही, तर आपल्याला काय करावं लागेल आता 128 मायनस 52, तर आपल्याकडे मिळणार 76 आणि बिगर टर्म साइन मायनस. डी ऍज इट इज मायनस 76 मल्टीप्लाय बाय मायनस 19 साइड चेंज डिवायडेड बाय मायनस 19. तर इथे डी इज इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल होणार, त्यानंतर 19 4 जा 76. तर अशा प्रकारे आपल्याला डी ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे. डी इज इक्वल टू 4. तर डी इज इक्वल टू 4 आपण परत इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट अप करू. आपण ए ची व्हॅल्यू इथून फाइंड करूया. डी इज इक्वल टू 4 पुट इन इक्वेशन फर्स्ट. तर इक्वेशन फर्स्ट काय असेल, ए प्लस 18D इज इक्वल टू 52. ए प्लस 18 मल्टीप्लाय बाय डी ची व्हॅल्यू असेल 4 इज इक्वल टू 52. त्यानंतर ए प्लस, आता आपल्याला काय करावं लागेल 18 मल्टीप्लाय बाय 4 करावं लागेल, ते होणार 72. 72 इज इक्वल टू 52. त्यानंतर ए प्लस 72 आहे, तर ए ऍज इट इज ठेवूया आपण. 52 ऍज इट इज प्लस 72 मायनस 72. तर ए इज इक्वल टू असणार 20 आणि बिगर टर्म साइन मायनस. तर ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार मायनस 20. तर डिअर स्टुडंट, आपल्याला फाइंड करायचं होतं सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. तर त्यासाठी आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू कंपल्सरी होती, तर आपण ए आणि डी ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. आता आपण सम ऑफ फर्स्ट 56 टर्म फाइंड करू शकतो. यामध्ये आपण ए ची व्हॅल्यू फाइंड केली होती -20, डी ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळाली होती डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 4, आणि आपल्याला सांगितलं फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म, म्हणजे एस 56 आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं होतं. यामध्ये आपल्याकडे एन च्या ठिकाणी दिलेलं आहे 56, म्हणून आपण इथे घेतलं एन इज इक्वल टू 56. आता आपण सम ऑफ एन टर्मचा आपण फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. तर तो फॉर्म्युला आपण यूज करूया इथे. एस एन इज इक्वल टू n divided by 2 2a plus n minus 1 multiply by d. s n च्या ऐवजी आपल्याला पुट अप करायचं आहे 56 इज इक्वल टू n च्या ऐवजी 56 डिवायडेड बाय 2 2 मल्टीप्लाय बाय a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -20 प्लस n ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 56 मायनस 1 मल्टीप्लाय बाय डी ची व्हॅल्यू आपल्याकडे 4. तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यू पुटअप केलेली आहे इथे. 56 डिवायडेड बाय 2 28. ठीक आहे, कारण की 2 2 जा 4 1 कॅरी. ठीक आहे, त्यानंतर 2 मल्टीप्लाय -20 -40 प्लस 56 minus 155 multiply by 4.
28 मायनस 40 प्लस बॉटम ऑफ रूलनुसार आपल्याला याला सोडावं लागेल. त्यानंतर 55 मल्टिप्लाय बाय 4. 4 5 जा 26 0 टू कॅरी 4 5 जा 20 प्लस 2 22 220. 28 मल्टीप्लाय बाय मायनस प्लस मायनस 220 मायनस 40. 220 मायनस 40 किती येणार तर 180. किती येणार आपल्याकडे आन्सर 180. आणि आता जर आपण 180 ला 28 न जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे आन्सर येणार S56 इज इक्वल टू 5040. तर द सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 140. आपल्याला 1 पासून तर 140 पर्यंत जेवढेही नॅचरल नंबर आहे त्या सर्वांची सम करायची आहे. पण त्यामध्ये एक कंडिशन आहे, विच आर डिव्हिजिबल बाय 4. पण ते सर्व नंबर कसे असले पाहिजे, 4 ने डिव्हिजिबल असले पाहिजे. आता 4 ने डिव्हिजिबल म्हणजे कोणते, तर 4च्या टेबलमध्ये येणारे सर्वच्या सर्व म्हणजे 4च्या टेबलमध्ये येणारे अप टू 140 पर्यंत. तर आपण आता इथे ऑब्झर्व करूया की पण आपल्याकडे इथे 1 टर्म मिसिंग आहे. कुठली टर्म मिसिंग आहे की आपल्याकडे इथे सांगितलेलं तर आहे की तुम्ही 1 पासून 140 पर्यंत 4 ने डिव्हिजिबल असलेल्या सर्व नॅचरल नंबरची सम करा. पण यामध्ये किती नंबर्स आहे हे आपल्याला सांगितलं नाही. सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, नंबर्स फाइंड करावं लागेल. नंबर ऑफ टर्म्स किती असणार तर हे आपल्याला इथं फाइंड करावं लागेल. तर आपण इथे सिक्वेन्स लिहून घेऊ शकतो. 4 8 12 16 20 असं अप टू. तर अप टू आपण कुठपर्यंत लिहू शकतो 140. आपण ऑब्झर्व करूया की 140 4 ने डिव्हिजिबल आहे का. 140 डिवायडेड बाय 4. 4 3 जा 12 2 असणार बॅलन्स आणि 0. 4 5 जा 20 म्हणजे 140 ही आपली लास्ट टर्म होईल. चला यामध्ये आपण काय काय आपल्याकडे टर्म मध्ये बघू. ए इज इक्वल टू 2. डी बघा इथे प्रत्येक टर्म मध्ये 4चा डिफरन्स आहे. 8 मायनस 4 4, 12 मायनस 8 4, 16 मायनस 12 4 तर 4. आणि इथे आपल्याकडे टीएन टर्म पण आहे. टीएन इज इक्वल टू 140. तर यावरून आता आपण एन ची व्हॅल्यू इथं फाइंड करू शकतो. तर आता आपण सुरुवातीला काय करूया, एन ची व्हॅल्यू फाइंड करू. तर यामध्ये आपली फर्स्ट टर्म असेल 4, जी आपण 2 घेतलेली आहे तिथे आपण घेऊया 4. त्यानंतर आपल्याकडे डिफरन्स पण आहे, टीएन पण आहे, पण आपल्याकडे एन टर्म नाही आहे. त्यामुळे आपल्याला एन टर्म फाइंड करण्यासाठी आपण टीएनचा फॉर्म्युला यूज करू. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 मल्टिप्लाय बाय डी. टीएन आहे आपल्याकडे 140 इक्वल टू ए ची व्हॅल्यू आपल्याकडे असणार 4 प्लस एन टर्म मिसिंग आहे आपल्याकडे. त्यानंतर डी ची व्हॅल्यू असणार परत 4. 140 प्लस 4 साइड चेंज मायनस 4 इक्वल टू एन मायनस 1 मल्टिप्लाय बाय 4. 140 मायनस 4 136 मल्टिप्लाय बाय 4 साइड चेंज डिवाइडेड बाय 4 इथे घेऊन घेऊ आपण. आणि इथं एन मायनस 1. त्यानंतर याला आपण डिवाइड करूया. 4 3 जा 12 13 मायनस 12 1 1 कॅरी 1 6 16 4 4 जा 16 इज इक्वल टू एन मायनस 1. 34 मायनस 1 साइड चेंज प्लस 1 इज इक्वल टू एन. एन इज इक्वल टू 35. तर अशा प्रकारे आपल्याकडे एन ची व्हॅल्यू फाइंड झाली आहे 35. तर यानंतर
आपण एक करू शकतो, आपल्याकडे एन ची व्हॅल्यू आहे, फर्स्ट टर्म पण आहे अँड लास्ट टर्म पण आहे. आपण डायरेक्टली एस एनचा फॉर्म्युला यूज करू शकतो इथे. एस एन इज इक्वल टू थर्ड फॉर्म्युला घेऊ आपण, एन डिवायडेड बाय 2 मल्टीप्लाय बाय T1 प्लस Tn. एस एन ची व्हॅल्यू 35, एन ची व्हॅल्यू परत 35 डिवायडेड बाय 2 T1 प्लस Tn. तर T1 आपल्याकडे ए ची व्हॅल्यू 4 प्लस Tn आहे आपल्याकडे 140. $35 डिवायडेड बाय 2 140 प्लस 4 144. 35 इथे ब्रॅकेटच्या ऐवजी आपण इथे मल्टिप्लिकेशन साइन घेऊ शकतो. 35 2 ने याला डिवाइड करूया, 2 7 जा 14 अँड 2 2 जा 4. 75 मल्टीप्लाय बाय 72. तर आपल्या इथे त्याचे मल्टिप्लिकेशन करून घेऊ इथे रफ मध्ये आपण. टू 5 जा 10 से 0 1 कैरी 2 3 जा 6 प्लस 1 7 0 7 5 जा 35 5 3 कैरी 7 3 जा 21 21 प्लस 3 26 0 7 प्लस 5 12 से 2 1 कैरी 6 प्लस 1 3 6 प्लस 1 7 2 2720. सिक्स प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन एपी. म्हणजे आपल्याला सम ऑफ फर्स्ट 55 टर्म जे काही एस 55 आहे त्याची सम दिलेली आहे 3300. तर आपण इथे गिवन मध्ये लिहू शकतो एस $55 इज इक्वल टू 3300 हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. आणि इथं एन ची ऐवजी 55 आहे म्हणजे आपण इथं एन इज इक्वल टू 55 असं प्लेस करू शकतो. त्यानंतर फाइंड इट्स 28 टर्म म्हणजे आपल्याला T28 हे फाइंड करायचं. खूप इझी आहे फाइंड करण्यासाठी. तर आपल्याकडे एस 55 आहे आणि एन ची व्हॅल्यू पण आहे. तर आपण सुरुवातीला काय करूया, एस एन च्या फॉर्म्युल्यानुसार एक इक्वेशन बनवूया आणि त्यानंतर ते इक्वेशन नेक्स्ट फॉर्म्युला पुटअप करून त्यामध्ये पुटअप करायचं. तर बघूया कसं सॉल्व्ह करायचं. सुरुवातीला एस एन चा फॉर्म्युला घेऊन घेऊया आपण. एस एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 2a प्लस n-1 मल्टीप्लाय बाय डी. हाच फॉर्म्युला का बरं, कारण की याच्यामध्ये आपल्याकडे एस 55 ची पण व्हॅल्यू आहे आणि एन ची पण व्हॅल्यू आहे. यानुसार आपण इझिली T28 फाइंड करू शकतो. एस एन एन च्या ऐवजी आपण घेऊया 55 इज इक्वल टू एन ची ऐवजी परत 55 डिवायडेड बाय 2 मल्टीप्लाय बाय 2a प्लस n-1. एन ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 55. तिथे आपण घेऊन घेऊया 55 मायनस 1 डी ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही. तर एस 55 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3300. 55 डिवायडेड बाय 2 होणार नाही पण त्याला ऍज इट इज असू द्या. 2a प्लस 55 मायनस 1 54 मल्टीप्लाय बाय डी. डिवायडेड बाय 2 साइड चेंज आपण मल्टीप्लाय बाय 2 करू शकतो. 3300 मल्टीप्लाय बाय 2 इक्वल टू 55 मल्टीप्लाय बाय 2a प्लस 54d. यानंतर 2 0 जा 0 2 0 जा 0 2 3 जा 6 2 3 जा 6 6 6 0 0
मल्टीप्लाय 55 साईडचे डिवायडेड बाय 55 इक्वल टू 2a प्लस 54d. तर यानंतर आता आपण काय करूया, यांचं डिवायडेशन बघू किती होते. 6600 ला जर का आपण 55 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर किती मिळेल. तर याला डिवाइड करूया. याचं डिवायडेशन येणार 120. तुम्ही याला डिवाइड करू शकता, तुम्हाला मिळेल इथे 120. त्यानंतर इज इक्वल टू 2a प्लस 54d. जर आपण ऑब्झर्व केलं की 120 इज इक्वल टू 2a प्लस 54d ला जर ऑब्झर्व केलं तर यामध्ये 120, 2 आणि 54 सर्वच्या सर्व इथे इव्हन नंबर आहे. तर इव्हन नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. तर याला स्मॉलेस्ट नंबर 2 असल्यामुळे इव्हन मध्ये आपण 2 ने यांना डिवाइड करू. डिवाइड बाय 2. 120 ला 2 ने डिवाइड केल्यावर आपल्याला मिळणार इथे 60 इज इक्वल टू 2a ला 2 ने डिवाइड केल्यावर इथे असणार a प्लस 54 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर असणार इथे 27 आणि d असल्यामुळे d. तर लिहून घेऊ इथं a प्लस 27d इज इक्वल टू 60. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, इथे इक्वेशन 1 फाइंड केलेलं आहे. आता आपण फाइंड करूया इक्वेशन नंबर आता आपण जाऊया T28 टर्म कडे. आता आपल्याकडे ना a ची व्हॅल्यू आहे ना d ची व्हॅल्यू आहे, त्यामुळे आपण याला समोर सोडवू शकणार नाही. इथपर्यंत याला ठेवू आणि त्यानंतर T28 टर्म आपण घेऊया. इथं T28 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड n इज इक्वल टू 28. तर आता इथे tn चा फॉर्म्युला पुट करू. tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 मल्टीप्लाय बाय d. n ची ऐवजी 28 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू नाही आपल्याकडे प्लस n ची व्हॅल्यू आपल्याकडे 28 मायनस 1 d. त्यानंतर T28 इज इक्वल टू a प्लस 27d. तर आपल्याकडे a प्लस 27d ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 60. a प्लस 27d किती आपल्याकडे 60. तर आपण इथे लिहू शकतो T28 इज इक्वल टू a प्लस 27d म्हणजे 60. याचा आपण रिजन करू शकतो फ्रॉम 1. तर अशा प्रकारे आपण T28 फाइंड केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की इन अँड एपी सम ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स. 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्मची सम. तर आपल्याला 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म म्हणजे सांगितलेले आहे a मायनस डी, a आणि a प्लस डी. या 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म आहेत. कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे लगतच्या टर्म, एकमेकाला लागलेल्या टर्म. या 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आहे. तर यांची आपल्याला सम दिलेली आहे 27 आणि यांचंच प्रॉडक्ट दिलेलं आहे 504. तर फाइंड द टर्म. तर आपल्याला या टर्म्स कोणत्या आहे ते फाइंड करायचं आहे. ते एकदम इझी क्वेश्चन आहे, घाबरायचं काही कारण नाहीये. आता पाहूया आपण त्याला कसं काय सॉल्व्ह करू शकतो. तर बघा आपण इथे घेऊया कंडिशन फर्स्ट. कंडिशन फर्स्ट काय सांगितलेलं आपल्याला इन अँड एपी सम ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म. 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म कुठले आहे आपल्याकडे a मायनस डी, a प्लस डी. यांची आपल्याला घ्यायची आहे सम. म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल a मायनस डी प्लस a प्लस a प्लस डी. यांची आपण घेतलेली आहे इथे सम. कॉमाच्या ऐवजी आपण सम घेतलेली आहे. किती दिलेली आहे आपल्याला 27. त्यानंतर यामध्ये इथे मायनस डी आहे, इथे प्लस डी आहे, कॅन्सल होणार. त्यानंतर 1a प्लस 1a 2a, 2a प्लस 1a 3a इज इक्वल टू 27. त्यानंतर a इज इक्वल टू 27 मल्टीप्लाय बाय 3 साइडचे डिवायडेड बाय 3.
ए इज इक्वल टू 3 9 जा 26. म्हणजे आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 9. इजीएस मेथड नुसार आपण ए ची व्हॅल्यू इथे 9 फाइंड केलेली आहे. यानंतर कंडिशन नंबर सेकंड आपण ऑब्झर्व करूया. अँड देअर प्रॉडक्ट म्हणजे यांचाच प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचं आहे. देअर प्रॉडक्ट तर आपण इथे घेऊ शकतो. प्रॉडक्ट म्हणजे ए मायनस डी मल्टीप्लाय बाय ए मल्टीप्लाय बाय ए प्लस डी इज म्हणजे इज इक्वल टू 504. तिथे जर ऑब्झर्व केलं आपण एक टर्म तिथे आपल्याला असं दिसून येईल ए मायनस डी अँड ए प्लस डी म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी च्या फॉर्म्युला सारखं आहे. ए प्लस बी आणि ए मायनस बी या फॉर्म्युला सारखं आहे. म्हणजे इथे येणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आपण इथे कुठं करू शकतो बी च्या ऐवजी इथे डी आहे. तर आपण इथे घेऊ शकतो या दोघांसाठी ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर आणि मल्टीप्लाय बाय ए इज इक्वल टू 504. त्यानंतर आपण इथे मल्टीप्लाय करू शकतो. ए मल्टीप्लाय बाय ए स्क्वेअर ए क्यूब येणार मायनस ए मल्टीप्लाय बाय डी स्क्वेअर ए डी स्क्वेअर इज इक्वल टू 504. इथे जर ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 9. तर आपण ए च्या ऐवजी 9 पुटअप करू शकतो. 9 क्यूब मायनस 9 डी स्क्वेअर इज इक्वल टू 504. 9 च्या क्यूब आपल्या सर्वांना माहितीच असेल 729 मायनस 9 डी स्क्वेअर इज इक्वल टू 504. मायनस 9 डी स्क्वेअर ऍज इट इज असू देऊ. 504 ऍज इट इज प्लस 729 साइड चेंज मायनस 729 मायनस 9 डी स्क्वेअर इज इक्वल प्लस मायनस मायनस. तर आपल्याला बिगर मधून स्मॉलर मायनस करावं लागेल. 9 मधून 4 गेले तर इथे असणार 5. त्यानंतर 9 मधून 4 गेले 5. 2 मायनस 0 2 आणि 7 मायनस 5 म्हणजे 2 आणि बिगर टर्म साइन मायनस. त्यानंतर डी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 225 डिवायडेड बाय मल्टीप्लाय बाय मायनस 9 साइड चेन डिवायडेड बाय मायनस. तर डी स्क्वेअर